माझ्या आयुष्यातलं अतिशय धक्कादायक आणि ते ज्याचं वर्णन मी करू शकत नव्हतं, जे मी कधी अपेक्षितही केलं नव्हतं, की अजितदादा आम्हाला सोडून जाईल. कारण दादा ही आमची शक्ती होती, दादा ही आमची प्रेरणा होती, दादा हा आमचा विचार होता आणि दादा हे आमचं अस्तित्व होतं. त्यामुळे दादाशिवाय राष्ट्रवादी, दादाशिवाय आम्ही हे हा विचारच मनाला पडत. माझं काय होईल, ह्याचं काय होईल, ह्या विचारात माझ्यासारखा कधीच नसतो. कारण मी दादांना त्याच वेळी सांगितलं होतं, की दादा तुम्ही असणं हेच आमच्यासाठी आम्हाला जर एक मंत्री दिला, तर अजितदादा करावे, बाकी आम्हाला कोणाची गरजही नाही. इतकी या सगळ्यामध्ये भूमिका होती. आज दादा अचानकपणे निघून गेले. खूप मोठा प्रसंग आहे. कारण दादाशिवाय सगळाच कार्यक्रम, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे ते दादाशिवाय ही कल्पनाच सहन न होणारी आहे. गणपती. तुमचे आणि तुमचे संबंध खूप गंभीर होते किंवा दीपक साहेबांचं भेटायचं तेव्हा सुद्धा दादांनी पण आधार दिला होता. नाही, आमचे आणि माझे आणि त्यांचे 2001 पासून खरं म्हटलं तर संबंध आले. वेगवेगळ्या कामानिमित्त मी जायचो. पूर्वी इथली कलमं उचलावीत म्हणून त्यांच्याकडे हॉर्टिकल्चर खातं होतं म्हणून त्यांच्याकडे जात माझा एक संपर्क पहिला आला. आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू मी त्यांचा ओळख, त्यांचा विश्वास सार्थ केला. आमदार नसताना पण ते माझी आमदारापेक्षा जास्त कामं करत होते. आणि मुळात सह्याद्री शिक्षण त्यांना पूर्ण आतून बाहेरून सगळी माहीत होती. त्यामुळे कुठल्याही संस्थेचं काम कशा पद्धतीने ते करून देत असत. हा एक झाला विषय. आणि त्याच्यानंतर एक नातं, स्नेह, ऋणानुबंध, सुनेत्रा वहिनींशी असलेलं बहिणीसारखं नातं, ह्या सगळ्यातून घरगुतीपणा माझे माझे जसे संबंध होते तसं माझा मुलगा त्यांच्याकडे जात होता. माझी मुलगी त्यांच्याशी असायची होती. माझ्या नातवाला तर त्यांचं इतकं प्रचंड वेड आहे, की त्याला अजून पटतच नाही. तो रोज फक्त एवढंच म्हणतो, "आजूला सांगून त्यांचं ऑपरेशन करून जिंदा आहे असे मला लग्नाला हवेत. नाहीतर लग्न माऊचं म्हणजे मुक्ताचं करू नको." असा इतपत त्याचं त्यांच्याशी नातं. ते पण त्याला वेळ दे. अपॉइंटमेंट सारखी वेळ दे, की ह्या वेळी दिवशी तू त्याला घेऊन ये. आणि मग त्याच्यावर खेळायचे बांधव असायचे त्याच्यावर. त्यामुळे एक इतक्या लेवलला खालच्या शेवटच्या स्तरापर्यंत म्हणजे हे नात्याचं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी दादांची इच्छा होती. हा 100% त्या दृष्टीचे प्रयत्न चालू होते. अर्थात आम्हाला काही फारशी माहिती नाही, पण ह्या दृष्टीने चालू होते असं लोक म्हणत होते. आणि शेवटी दादा असतानाच हे सगळं घडायला हवं होतं. त्यांच्या इच्छेप्रमाणे. आता सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री करा, आता नवरीची मागणी ती आपली मग करा. नाही, नाही. हा विषय खरं म्हटलं तर तो वरिष्ठ लोकांचा आहे, ते ठरवतील. कारण आम्ही या विषयात तसं नाही. हा पक्षीय पातळीवरचा विषय आहे. पक्षीय पातळीवर जे काही नेते मंडळी, विधिमंडळ सदस्य यांना एकत्रित घेऊन त्याचं काय असेल तो निर्णय, शेवटी निर्णय तर काहीतरी घ्यावाच लागणार. पण तो त्या दिशेने होईल. आता त्या विषयी बैठका वगैरे होऊ शकतील ना. आता सत्तेवेळी त्यांचा त्या दृष्टीने आम्हाला काही सूचना देखील बोलवतील बैठकीत, किंवा अन्य काही गोष्टी. दादा अचानक भेटी घेतल्याने तुम्ही त्या जो का प्रसंग होता तो खूप दुर्दैवी प्रसंग आहे. अशा परिस्थितीत कसं काय करू कशी पकडणार? नाही, पक्षीय ताकद किंवा माझं काय ह्याच्यासाठी नाही. माझ्यासारखे सगळेच आमदार असे आहेत की चला 2 टर्म झाले, कोण म्हणते 1 टर्म झाली, दादामुळे झाली, असं काय फार मोठं त्याच्यात आपलं काय होईल ह्या विचारित चिंतेत आमच्यापैकी कोणी नाही. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काल मी जेव्हा आमदारांशी बसलो, बोललो, तर प्रत्येकाचा विचार आहे दादाशिवाय हे सगळं आपल्याला अवघड आहे. अवघड आहे. आणि दादा हेच सर्वस्व आहे. त्यामुळे आपलं काय होईल हा विचार कोणाशी नाही, की दादाशिवाय हे करणं हेच मनाला अधिक न पाहिजे. काय काय नेमकं माहित नाही याचं उत्तर काळच देईल. मी काय सांग आजच्या घडीला असं आहे की काहीच बोलू शकत नाही आपण, की आणि काय आपलं व्हावं चांगलं बिगलं ह्या दृष्टीचेही आमचे प्रयत्न. तर दादाविषयी आपल्या आठवणीचा एखादा प्रसंग सांगू का? कितीतरी प्रसंग, कितीतरी माझ्या कॉलेजच्या परमिशनला स्वतः 5 दिवस चढत येऊन त्या मंत्र्याला गाठ माझ्याशी आहे, नाही दिलंस तर एवढं लक्षात ठेव शेखर. हेही सांगणारे प्रसंग असे छोटे मोठे खूप सारे आहेत. वडिलांना हॉस्पिटलमध्ये असताना परस्पर येऊन पैसे भरण्याचा प्रसंग असतो. कधी मी ज्यावेळी हे बदल झाल्यानंतर इकडे आल्यानंतर माझ्या बायकोशी, मुलाशी बोलून शेखरला मी वाऱ्यावर सोडणार नाही ह्यासारखे प्रसंग असतील.
म्हणजे छोटे-छोटे खूपच म्हणजे माझ्या बाबतीत तर मी नेहमीच सांगत आलो, की दादाला आपण ओळखलं. दादा फक्त काय कुठं बोलला ते तीच बातम्या चालल्या. दादा अंतरंग इतका चांगला माणूस म्हणून होता, की समोरच्या व्यक्तीला फक्त मदत करणं एवढाच असायचा. पण तो मदतीचं प्रदर्शन नव्हतं, मदतीची जाहिरात नव्हती. कधी गेलं तर या बसा, बस का आलायस, कशाला चौकशी नसायची. डायरेक्ट कामाला हात घालायचे. कामाचा कागद खेचून घ्यायचा, तर काम पूर्ण करून द्यायचं. त्यामुळे कधी-कधी काही लोकांना नेलेलं ना असं वाटायचं, की दादांनी काही आपल्याकडे लक्षच दिलं नाही. पण दुपारपर्यंत त्यांचं काम झालं, की त्यांना खूप समाधान वाटायचं. अरे वाह! नाही बघितलं पण कागद घेतला आणि आपलं काम केलं. ही एक त्यांची हे होती, की ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ह्याच्यात न पडता काम करत दादांचा अपघाती मृत्यू होता आपणास नाही. हे कसं आहे, ह्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत. असं शंकायला काही कारण मला तरी वाटत नाही, कारण तो अपघातच हा असेल. असं काही होत नाही. दादांच्या बरोबर अनेक जण कॉन्टॅक्टमध्ये होते. कुटुंबाचे अनेक जण कॉन्टॅक्टमध्ये होते. इतर पक्षाचे कॉन्टॅक्टमध्ये होते. असं काय होतं का? नाही दादांशी सगळ्यांशीच ओळख करून मी द्यायचो. त्यामुळे कोणी काही डायरेक्टली जण जाऊन पक्ष अप्रोच बदल होतं. करण्यासाठी नाही, नाही असं काय माझ्या तरी माझं आता भास्कररावांचे आणि दादांचे खूप चांगले सौंदर्याचे संबंध होते. त्याच्यावरती काही तसे कधीच नव्हते. त्यांचं त्यांचं चांगलं नातं होतं. माझं चांगलं नातं होतं. रमेश रावांशी त्यांचं चांगलं होतं. सदाभाई सुद्धा त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत. आता प्रशांत यादवने आम्ही पण दादांना भेटून त्याच्या डेअरीवर दादांना आणण्याचं आमचं एक प्लॅनिंग होतं. आधी आधी. नाही असं काय त्याचा आणि राजकीय कुठं काही संबंधच नाही ना. राजकारणी आपल्या जागी, ते त्यांच्या जागी. कोकणकडे पाहताना वेगळं पाहायचं. कोकणचा विकास थांबला असं नाही. नाही, विकास थांबत नसतो, शेवटी चालू असतो. पण दादा नेहमी म्हणायचे, की कोकणसाठी आपण कायच करू शकलो नाही. कोकणाला वेगळं काहीतरी देणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग पर्यटन असेल, बंधारे असेल, बाकी काही कामं असतील. आता ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल, महाबळेश्वरचा विकास असेल. म्हणजे कोकणासाठी लोकं कोकणाची फार मागत नाहीत आणि आपण देत नाही. असा एक त्यांच्या मनात खंत होती. ती कुठून तरी भरून काढावी ह्या 1-2 बजेटमध्ये त्याची इच्छा होती. समस्त कार्यकर्ते सातारामध्ये भेटले. काय सांगाल? नाही कार्यकर्त्यांना प्रचंड शॉक आहे. कारण शेवटी आपला एक प्रमुख आणि तो पण एवढ्या ताकदीचा प्रमुख आणि तो पण सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला. तर तुम्ही लहान-लहान मुलात बघा. छोट्या-छोट्या म्हणजे असं आहे. आता तुम्ही ती अंजली दमानिची मुलाखत म्हणजे ह्या वर्षी प्रतिक्रिया बघितली, की त्या सगळं आलं ना. व्यसनमुक्ती वगैरे तर त्यांनी घडवलंय. आम्ही बोलणं काय फार मोठा त्यातला विषय नाही, का आम्हाला त्यांनी घडवलंय. पण तिने काय सांगितलं, की अजितदादावर मी एवढे बेछूट आरोप केले, परंतु अजितदादांनी मला कधी अडकवण्याचा किंवा मला कधी त्रास देण्याचा साधा प्रयत्न केला नाही. उलट मी कधी गेले, तर माझ्याशी रिस्पेक्टफुली ते बोलायचे. कालची तुम्ही ती बघितली असेल तर. म्हणजे ह्याच्यातच खऱ्या गोष्टी आल्या. दादा कधीच खुर्ची नव्हते. कोणाचा काटा काढावा, कोणाचं काय, काय असेल तर चल तुला बघून घेतो तर निवडणुकीमध्ये करून जातो. पण ते झालं की संपलं ना. हे झालं की तोच माणूस ताठपणाने त्यांच्याकडे जात होता. आज मला जर जोरात ओरडले, सुदैवाने माझ्यावर आजतागत वेळ ती आली नाही. पण जर असेल आणि दुसऱ्या कामाला मी गेलो, तर नेक्स्ट मिनिट माझं ते काम करायचे हा प्रत्येकाचा अनुभव. त्यामुळे सगळ्याच आमदारामध्ये तीव्र धक्का बसलाय. प्रचंड आहे. पक्ष चालणारच आहे. पक्षाची जबाबदारी कोणती घेणार आहे, पुढे जाणारच आहे. पण दादाची उणीव कोणी किती काय बोललं ते उकरून काढूच शकत नाही. ही माझं वैयक्तिक